हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टिकरवर मी कुणाल तांबे तुमचं स्वागत करतोय। आपण जी फास्ट ट्रॅक बॅच आणली आहे त्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये मी तुम्हाला जनरल नॉलेज हा विषय शिकवणार आहे। या विषयामध्ये बरेच विषय येतात। त्या विषयातला आपण आज इतिहास विषय या कशा पद्धतीने आपण शिकणार आहात हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे। बरोबर, याची एक झलक फक्त तुम्ही पहा कशी असणार आहे, आपलं लेक्चर कशा पद्धतीने घेणार आहे। बरोबर, आता जो आपला भाग आहे तो आहे युरोपियन व्यापारी यांनी जी सुरुवात केली ती कशी आणि मग ती पुढे पुढे कसं काय होत गेलं, युरोपियन व्यापाऱ्यांचं रूपांतर ते आपण या घटकामध्ये पाहणार आहोत। तर आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। चला, बरोबर तुमच्या स्क्रीनवर काय दिसतं मित्रांनो? युरोपियन व्यापारी। बरोबर, चला काय बरं युरोपियन व्यापाऱ्यांचं? बघा इथे दिसतंय तुम्हाला पोर्तुगीज। बरोबर, आता नवीन सागरी सफरीचा शोध, मार्गाचा शोध ज्यामध्ये पोर्तुगीज आहे। युरोप पासून भारतापर्यंत नवीन सागरी मार्ग पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हे नाव महत्वाचं आहे, याने शोधून काढला आणि तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला, कुठल्या दक्षिण टोकाला, केप ऑफ गुड होप, काय नाव आहे ते? केप ऑफ गुड होप याला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरात कधी उतरला? तो 20 मे 1998 रोजी। कधी? 20 मे 1498, चुकून 19 आलं, 1498 रोजी तो उतरला। बरोबर, आता इथे वास्को द गामा येण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो थोडक्यात। बरोबर, ते कारण असं होतं की आपल्याकडे भारतात त्या काळात, म्हणजे आपण कुठला काळ बघतोय हा 1498 ला आला। बरोबर, म्हणजे या मध्ययुगीन म्हणजे इतिहासाचे 3 वर्ग केलेले आहेत, आधुनिक, बरोबर, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे 3 कालखंड। का? कारण इतिहासाची व्याप्ती खूप मोठी आहे। बरोबर, आणि ती व्याप्ती एकाच याच्यात मावणार नाही, म्हणून प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असं 3 खंडामध्ये विभाजित केलेलं आहे। प्राचीन कालखंड जो आहे तो अगदी ऐतिहासिक कालखंडापासून, म्हणजे केव जिथे माणूस रानटी अवस्थेत राहत होता तिथून ते अगदी कुठपर्यंत येऊन ठेपतो, ते मध्ययुगीन कालखंडापर्यंत। म्हणजेच कुठलं 16 महाजन पद हे जे आहेत, भारतामध्ये 16 महाजन पद होती, त्या 16 महाजन पदापर्यंत प्राचीन इतिहास येऊन ठेपतो। बरोबर, तिथून ते अगदी मध्ययुगीन म्हणजे पहिलं शतक, म्हणजे 1000 जे आपण म्हणतो, आणि आपण ज्याला बीसी म्हणतो, एडी आणि बीसी, बिफोर क्राइस्ट आणि एडी ॲडम डोमिन असं ते कालगणना आहे। आता जेव्हा ही सुरुवात झाली तिथून ते मध्ययुगीन कालखंड होतो, आणि या मध्ययुगीन कालखंडामध्ये कोण येतं बरं? बरेच असे आपल्याकडे डायनॅस्टीज होऊन गेल्या, म्हणजेच ज्यांनी राजघराणी होऊन गेली, ज्यांनी राज्य केलं। बरोबर, मग ते मध्ययुगात बरेच आले आहे। बरोबर, प्राचीन कालखंडामध्ये ते फार कमी होते, पण मध्ययुगीन कालखंडामध्ये ते बरेच आले। राष्ट्रकूट आले, परमार आले, ओके, सोळंकी आले, असे भरपूर असे मध्ययुगीन आले। आणि त्यात महत्वाचं काय घडलं तर त्या काळामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये बाहेरून आलेले म्हणजे कोण? तर मुस्लिम। आता हे कोण होते? तुर्की, इराणी, अफगाणी असे होते, मंगोल असे संमिश्र होते। बरोबर, आणि ह्या लोकांना भारताची ओढ म्हणजेच तिकडे येण्याची, आता जे परकीय आक्रमण झालं होतं ते कधी? अलेक्झांडरच्या, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळात अलेक्झांडर जो आला होता बॅबिलोनचा, ग्रीकचा, तो इथे आला। त्याच्यानंतर कुठलंही परकीय आक्रमण झालं नव्हतं, पण नंतर कधी झालं? 11व्या शतकामध्ये ते झालं। मोहम्मदचा गजनी जो इकडे आला आणि त्याने 17 वेळा, एक नाही दोन नाही 17 वेळा भारतावर आक्रमण केलं, पण त्याने इथे राज्य प्रस्थापित नाही केलं। त्याचा उद्देश फक्त काय होता? लूट करायचं। लूट म्हणजे लूटमारी करायची आणि जे काही मिळेल ते हाताला घेऊन अफगाणला जायचं, असं त्याचं ते चाललेलं कार्यक्रम। आणि ह्याच्यामध्ये त्याने सोमनाथचं मंदिर सुद्धा 6व्या त्याच्या स्वारी जी केली त्याने भारतावर, त्यावेळेला त्याने ते फोडलं, हे खूप इतिहासात प्रसिद्ध आहे। आता त्यानंतर झालं असं की तो जाताना ज्या वेळेला 17व्या स्वारी करून गेला त्यावेळेला त्याने आपला जो गुलाम वंशज होता, म्हणजे गुलाम होता, कुतुबुद्दीन ऐबक, याला इथे भारतात सोडून तो गेला कामकाज पाहायला।
आणि तिथे अफगाणला गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्याने काय केलं की तिकडे त्याने स्वतःच म्हणजे इथे कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःच असं खुतबा म्हणजे काय, तर स्वतःच्या नावाने अल्लाच्या नावाने ते मर्जी आहे असं समजून स्वतःला सुलतान म्हणून घोषित केलं. ते भारताचं पहिलं गुलाम वंशीय. ओके. त्याने मग सुलतान टायटल लावलं आणि मग कुतुबुद्दीन ऐबक, मग इल्तमश, मग भारतातली पहिली स्त्री जिने राज्य केलं ती कोण होती, रझिया सुलतान. असे बरेच गुलाम, मग तुगलक, खिलजी, लोधी आणि मग आले मोगल. मोगल कधी आले, मोगल आले बाबर हा पहिला होता फरगणाचा, तो इथे आला आणि इथे त्याने काय केलं, पानिपतची युद्ध तुम्हाला माहिती आहे, पहिलं दुसरं आणि तिसरं. पहिलं कधी झालं 1526, दुसरं कधी झालं 1556 आणि तिसरं कधी झालं 1561. बरोबर. आता पैकी जे पहिलं झालं होतं ते बाबर आणि कोणी बाबर आणि ह्याचं झालं होतं इब्राहिम लोधी. बरोबर. आणि मग काय झालं ह्याच्यामध्ये, लोधी हरला आणि कोण झालं, बाबर जिंकला. बाबरने स्वतःच मुघल घराणं प्रस्थापित केलं, इथे स्थापन केलं आणि मग तिथून मुघल वंशावळ ती कुठपर्यंत येऊन ठेपते, 1857 पर्यंत. 1857 ला काय झालं, तर बहादूर शाह जफर हा जो दुसरा होता याला डिप्लॉइड केलं. डिप्लॉइड केलं म्हणजे याला इथून काढलं आणि रंगूनला टाकलं पेन्शनर म्हणून. आलं का लक्षात. आणि तिथे इथे मोगल राजघराण्याचा इतिहास संपतो. औरंगजेब पर्यंत होतं. म्हणजे पहिला कोण, बाबर. दुसरा कोण, हुमायून. तिसरा कोण, अकबर. चौथा कोण, सलीम. पाचवा कोण, शहाजहान. आणि सहावा कोण, औरंगजेब. बरोबर. अशी ही 6 पिढी, म्हणजे 6 जे होऊन गेले ते कर्तबगार होऊन गेले म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे. नंतरच्या काळात अगदी कोणी कर्तृत्व गाजवलं नाही आणि मग नंतर यांना उतरती कळा लागली. इथून मी आणखीन सुरुवात करणार आहे. कोण कोण शाया पुढे आल्या, कुठे कुठे काय आल्या, ते आपण इथे थोडक्यात पाहणारच आहोत. आता हे झालं मध्ययुगीन आणि याचा 17व्या-18व्या शतकापर्यंत येतो ना येतो तोच काय होतो, आपला आधुनिक कालखंड सुरुवात होते. बरोबर. आता हे आधुनिक कालखंड जेव्हा सुरुवात होते तिथून काय सुरुवात होतं, तर आधुनिक काळाचं जर बघितलं 17-18 जरी मी म्हटलं तरी हा कधी आला, 14व्या शतकामध्ये. म्हणजे हा मध्ययुगीन कालखंडाच्याच आसपास आला. पण सुरुवात आपण जेव्हा बघतो जी मध्ययुगीन मध्ये झाली तेव्हा ह्या सगळ्यांना धरूनच होते. आलं का लक्षात. कारण पोर्तुगीज वास्को द गामा जो इथे आला त्याच्या मागचं कारण जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. मगाशी मी म्हटलं, पण हा संपूर्ण मधला जो काळ मी सांगितला हा महत्वाचा होता, कारण भारताचा आपण अभ्यास करणार. बरोबर. आता झालं असं, 13व्या आणि 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये एक घटना घडली होती. एक म्हणजे महत्वाची घटना काय घडली, तर जॉन गुटनबर्ग हा जर्मनीचा जो असाच असा तो काही शास्त्रज्ञ नव्हता, पण त्याने एक छपाई यंत्र विकसित केलं. नेल्स म्हणायचे त्याला. एक एक आकडे असं एक एक शब्द असे जुळवून त्याने शाई लावून ते प्रिंट केलं आणि मग तिथून फार मोठी घटना घडायला लागल्या. त्या घटना अशा होत्या की तुम्हाला माहितीये त्या काळामध्ये म्हणजे 13व्या आणि 14व्या शतकामध्ये, 12व्या-13व्या शतकामध्ये युरोप खूप बॅकवर्ड होता. आपल्यापेक्षाही खूप अगदी मागासवर्गीय होता, म्हणजे मागासलेला होता. व्हायचं असं की तिथे पोप, क्लेर्जी हे त्यांना काय करायचे, खोटं नाटं सांगायचे आणि त्यांच्यावर अधिराज्य करायचे आणि त्यांना आपल्या डॉमिनेट म्हणजे त्यांच्यावर दबाव टाकून आपण सर्वे सर्व आहोत आणि बायबलमध्ये काय काय सांगितलंय त्यांना खोटं सांगायचे. ज्या वेळेला या गुटनबर्गचं छपाई यंत्र आलं त्यावेळेला लोकांना खरी बायबल परत मिळायला लागली, लोक वाचायला लागली आणि लोकांना कळायला लागलं की हे सगळे जण खोटं बोलतायत. आणि मग त्यांनी काय केलं, स्वतःहून रेव्होल्युशन केलं. बरोबर. त्या पिरियडला काय म्हणतात, त्या पिरियडला रेनान्सिस म्हणतात. आता रेनान्सिस म्हणजे काय, तर न्यू बर्थ. ओके. म्हणजे नवीन पुनर्जन्म असा त्याचा अर्थ आला. मग त्यांनी काय केलं, तर सगळे जे काही ऑर्थोडॉक्स म्हणजे जे काही पुराणापासून चालत आलेले ते सगळे विचार त्यांनी उचलून फेकून दिले आणि नवीन विचारांना सुरुवात केली. ती होती वैज्ञानिक दृष्टिकोनाची सुरुवात. मग तिथे त्यावेळेला आर्ट म्हणजे स्कल्पचर्स, पेंटिंग्स, त्याच्यानंतर साहित्य, त्याच्यानंतर हे नेव्हिगेशन्स, या सगळ्यांमध्ये अगदी मोठा आमूलाग्र बदल आला आणि त्याचंच फलित म्हणजे जे आपण शब्द वापरतो डेमोक्रेसी. हा डेमोक्रेसी जो फ्रान्सचा 14वा लुईस होता याला लोकांनी मारलं अक्षरशः. त्याचं मुंडी छाटली संपूर्ण म्हणजे संपूर्ण फ्रान्स मधली लोक येऊन तिथे जमले आणि त्याला
लुईसला मारलं आणि त्यावेळेला लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही हा डेमोक्रेसी शब्द तिथून आला आणि लोकांचं राज्य तिथे चालायला लागलं. विचार करा त्यावेळेला त्या लोकांनी तिथे त्या काळात ह्या विचारांना प्राधान्यता दिली आणि म्हणूनच मग 17व्या-18व्या शतकामध्ये युरोप फार आपल्यापेक्षा पुढे गेला आणि आता तो खूपच पुढे आहे. नो डाऊट आपणही आहोत, पण मधल्या काळात जे आपल्यावर अत्याचार आणि ज्या शोषण झालं त्या शोषणामध्ये आपण खूप मागे पडत गेलो. असो आपण बघत होतो की नक्की वास्को दा गामा का आला. आता वास्को दा गामा येण्यामागचं कारण काय होतं तर त्यावेळेला खुष्कीचा मार्ग म्हणजे काय तर जमिनीवरून येण्याचा मार्ग. हा जमिनीवरून येण्याचा मार्ग फार पहिल्यापासून विकसित होता आणि सर्वांना माहिती होता. ज्या वेळेला ऑटोमनचे तुर्क आहेत यांनी कॉन्स्टँटिनोपॉल म्हणजे आत्ताचा इस्तंबूल हा इस्तंबूल स्वतःहून घेतला आणि सगळे भारताकडे जाण्याचे मार्ग खुष्कीचे ते त्यांनी काय केले बंद केले. आता बंद केल्यामुळे युरोपियन व्यापाऱ्यांना भारतापर्यंत पोहोचणं कठीण झालं. मग त्यांनी काय केलं की त्यावेळेला राजांनी घोषणा केली कारण युरोपियन व्यापारी आपल्याबरोबर कुठले करायचे स्पायसेस म्हणजे मसाल्याचे पदार्थ आणि ते मसाल्याचे पदार्थ त्यांना मिळावेत आणि ते व्यापार करावा यासाठी तिकडच्या राजे आणि जी काही राजघराणी आहेत त्यांनी मोठे मोठे एक्सपिडिशन्स काढले. या एक्सपिडिशन्स म्हणजे कुठले होते तर समुद्र मार्गाने कारण खुष्कीचा मार्ग तर बंद झाला होता. मग समुद्र मार्गाने त्यांनी ही शोध मोहीम सुरू केली. यामध्ये कोण आलं अमेरिको तो वेस्पुसी त्यानंतर कोलंबस. हे जरी भारत शोधायला निघाले तरी त्यांनी शोध लावला अमेरिका खंडाचा कारण ते चुकले. नेव्हिगेशनने ते चुकीच्या मार्गाने गेले आणि त्याच्याच नावावरनं अमेरिको तो वेस्पुसीवरनं अमेरिको आणि 12 स्टेट्सने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नाव का पडलं कारण ह्या 12 स्टेट्स ज्या होत्या ज्यांनी अमेरिकेचं फ्रीडम म्हणजे त्याचं युद्ध लढलं होतं त्या 12 स्टेट्स एकत्र आल्या म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओके अमेरिकोवरनं अमेरिका असं ते नाव पडलं. हे झालं या कालखंड म्हणजे हे जे एक्सपिडिशन्स होते त्याच्यामध्ये बरेच कॉन्टिनेंट्स जे काही खंड आहेत त्याचे शोध लागले गेले. पोर्तुगीज जो होता वास्को दा गामा हा सेलर्स होता आणि त्यावेळेला नेव्हिगेशन कारण पूर्वी समुद्रामध्ये कसं करायचं नेव्हिगेशन तारे असायचे ते रात्री तारे बघून आपण व्यवस्थित चाललो हे नेव्हिगेशन वाल्यांना कळायचं. आलं का लक्षात म्हणजे त्यावेळेला सुद्धा टेक्नॉलॉजी नव्हती असं नाहीये बरोबर. आज आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक आहे म्हणून टेक्नॉलॉजी नाहीये. आजही तुम्ही पुरातत्व जसे आपले 2,500-3,000 वर्षापूर्वीची मंदिरं पाहिली तर ती एकमेकांमध्ये फक्त ब्लॉक टाकलेले आहेत पण आजही ते पडलेले नाहीयेत. म्हणजे ही किती मोठी अचिव्हमेंट आर्किटेक्चर्स मध्ये आहे बघा. आता ज्या वेळेला नेव्हिगेशनचा शोध लागला होका यंत्राचा त्यावेळेला ही लोक इथे भारतात म्हणजे कॉन्टिनेंट शोधायला सुरुवात केली आणि त्यात एक्झॅक्टली शोधून काढलं वास्को द गामा. आता वास्को द गामा बद्दल एक सांगितलं जातं की आपलाच भारतातला एक मसाल्याचा व्यापारी हा आफ्रिकेला मसाले विकायला जायचा. त्यानेच वास्को द गामाला आफ्रिकेवरनं म्हणजे हे जे आहे केप ऑफ गुड होप इथून वळसा मारून तो भारताकडे अगदी सरळ दिशेने आला आणि कालिकत बंदरापर्यंत पोहोचला. आता कालिकतला तो जेव्हा आला तेव्हा इकडचा जो राजा आहे झामोरिन याने त्याचं स्वागत केलं बरोबर. आता ही खरी सुरुवात होती युरोपियन लोकांची भारतापर्यंत पोहोचण्याची बरोबर. आता काय झालं की पोर्तुगीज आले वास्को द गामा आला त्याच्यानंतर तो सतत येत गेला पण झालं असं की तो आल्यानंतर बऱ्याच लोकांना तो रूट कळला आणि ती लोक यायला लागली. मग त्याच्यात डच आले फ्रेंच आले ब्रिटिश आले ओके असे बरेच आले आणि नंतर जी काही सुरुवात झाली ती आता आपण पाहणार आहोत बरोबर. समजतंय. आता बघा 1500 मध्ये पेट्रो अल्वेरेज कॅब्रल हा पोर्तुगीज खलाशी भारतात आला. कोण पोर्तुगीज खलाशी आणि इसवी सन 2000 मध्ये वास्को द गामा दुसऱ्यांदा परत भारतात आला बरोबर. म्हणजे 1500 मध्ये त्याच्यानंतर 15व्या शतकामध्ये कोण आलं 1500 मध्ये पेट्रो अल्वेरेज कॅब्रल हा आला आणि त्याच्यानंतर परत 1502 मध्ये कोण आला वास्को द गामा दुसऱ्यांदा आला. आता 1505 ते 1509 या दरम्यान फ्रान्सिस्को डी अल्मेडा
याला भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं. कोणाला? फ्रान्सिस डी अल्मेडा याला काय केलं? पोर्तुगीज जो सेलर होता याला गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं आणि भारतात प्रदेश मिळवणं आणि हिंदी महासागरातील अरबांची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणणं ही त्याची उद्दिष्ट होती. बघितलं, अरब जे मी म्हणालो, ओके, त्यांची मक्तेदारी ही संपुष्टात आणायची असा त्यांचा उद्देश होता. आलं लक्षात? आता ज्या वेळेला हे पोर्तुगीज इकडे येत होते, बरोबर, लक्षात आलं, ज्या वेळेला हे पोर्तुगीज इथे येत होते त्यावेळेला भारतात सुद्धा एक महत्वाची घटना घडत होती. ती कुठली होती ते आपण पाहूया. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं, कुतुबुद्दीन ऐबकने 1202 मध्ये गुलाम वंश स्थापन केला. कधी? 1200, आपण ब्लॅक घेऊया कलर म्हणजे तुम्हाला उठून दिसेल. ओके, कधी? 1206 मध्ये काय त्याने केलं? गुलाम वंश. गुलाम वंशाची स्थापना केली. ओके, आता तिथून दिल्ली सल्तनतच्या 5 घराण्यांनी राज्य केलं. किती? 1206, जिथून कुतुबुद्दीन ऐबकने सुरुवात केली ते कुठपर्यंत? 1526 पर्यंत. कुठपर्यंत? 1526, बरोबर. आता 1526 तुम्हाला आठवतंय मी आता काय बोललो होतो? 1526 पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं, बरोबर. तिथून काय झालं? मोगल यांनी सुरुवात केली, म्हणजे गुलाम वंशाची जी स्थापना केली, बरोबर, ती दिल्ली सल्तनत यांचे 5 घराणे याच्यात होऊन गेले. ओके, ते कुठले होते? गुलाम घराणे, खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी. कुठलं? गुलाम घराणं, बरोबर. त्यानंतर कोण होतं? तुगलक, खिलजी आणि त्यानंतर तुगलक आणि कोण? सय्यद आणि लोधी. ओके, सय्यद आणि इथे मी भरले तो लोधी. हे काय होते? या 5 घराण्यांनी राज्य केलं. 1206 कोण? कुतुबुद्दीन ऐबकने गुलाम वंशाची स्थापना केली. मग तिथून खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी. ओके, आता याच वेळेला काय झालं तर तुगलक घराण्याच्या ऱ्हासानंतर 14व्या शतकाच्या मध्यावर म्हणजे दक्षिणेत काय झालं? बहामणी, दक्षिणेत बहामणी राज्य स्थापन झालं. ज्या वेळेला पोर्तुगीज आला होता 14व्या शतकात, म्हणजे 14व्या शतकाचा शेवट, त्याच वेळेला 14व्या शतकामध्ये काय झालं? मध्यावर म्हणजेच 14व्या शतकाच्या मध्यावर, ओके, काय केलं? बहामणी राज्य स्थापन झालं. लक्षात आलं? आता 1347 त्यानंतर मग विजयनगर साम्राज्य 1336. ओके, अशी या राज्यांची निर्मिती झाली, बहामणी आणि नंतर विजयनगर. यांची स्थापना या 14व्या आणि 15व्या शतकाच्या मध्ये झाली, बरोबर. आता 15व्या शतकाच्या अखेरीस बहामणी राज्याचे काय झाले? 15व्या शतकाच्या अखेरीस याचे तुकडे तुकडे झाले आणि विजयनगर सुद्धा या शाळांनी नामशेष केलं, बरोबर. आता नंतर 15व्या शतकाच्या अखेरीस जेव्हा याचे तुकडे झाले बहामणीचे, त्याच वेळेला 5 राज्यांची निर्मिती झाली, बरोबर. ती कुठली होती 5 राज्य? फार महत्वाचा, परीक्षेत खूप इम्पॉर्टंट आहे, विचारला जातो. आता ती निर्मिती अशी झाली, अहमदची निजामशाही. कुठली? अहमद. ओके, अहमदनगरची निजामशाही. ओके, अहमदनगरची निजामशाही. ओके, त्यानंतर विजापूरची आदिलशाही, वराडची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बरीदशाही. अशा 5 शाह्याला डेफिनेटली विचारतात एक्झाम्स मध्ये की ही शाही कुठल्या काळातली, कोणतं होतं, हे सगळं विचारलं जातं. म्हणून मी इथे तुम्हाला सांगतोय, बरोबर.
आता अहमदनगरची निजामशाही, त्यानंतर कुठली, विजापूरची आदिलशाही. आता याची निर्मिती कधी झाली, याची निर्मिती झाली 1490 ते 1633. किती, 1490 ते 1633 पर्यंत. ओके. त्यानंतर कुठलं, विजापूरची आदिलशाही. विजापूरची आदिलशाही. ओके. आता ही कधी स्थापन झाली, ही झाली 1490 ते 1686. 1490 ते 1686. लक्षात आलं. त्यानंतर वराडची इमादशाही. वराडची इमादशाही. बरोबर. आता ही कधी स्थापन झाली, ही स्थापन झाली 1490 ते 1575. बरोबर. 1490 ते 1574. बरोबर, इथपर्यंत झाली. त्यानंतर गोवळकोंड्याची कुतुबशाही. पुढे लिहितो, गोवळकोंडा याची काय, कुतुबशाही. बरोबर. आता ही कधी स्थापन झाली, गोवळकोंड्याची कुतुबशाही, ही झाली 1518 ते 1687. 1518 ते 1600 किती, 86. बरोबर, नाही 1687. बरोबर. 1518 ते 1687. आणि बिदरची बरीदशाही ही आहे, बिदरची बरीदशाही. बरोबर. आता ही कधी झाली, 1528 ते 1619. 1528 ते 1619 पर्यंत. लक्षात आलं. यात 5 शाया जन्माला आल्या मध्यंतरीच्या काळात. अहमदनगरची निजामशाही 1490 ते 1633, विजापूरची आदिलशाही 1490 ते 1686, वराडची इमादशाही 1490 ते 1574, आणि गोवळकोंडा कुतुबशाही 1518 ते 1687, आणि 5वी बिदरची बरीदशाही 1528 ते 1619. ओके, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आलं का लक्षात. आता ह्या घटना या काळात घडत होत्या हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा लिहून दिलेला आहे भाग. लक्षात आलं का. कारण ह्या वेळेला आपण जे पाहिलं त्याच वेळेला हे सगळं घडत असताना भारतात पोर्तुगीज हे आले, त्याच्यानंतर त्याच्या मागून कोण कोण आलं ते आपण आता पाहणारच आहोत. बरोबर, लक्षात आलं. म्हणजे एक मुघल सल्तनत न राहता त्याच काळामध्ये या शाया खाली दक्षिणेमध्ये पसरल्या गेल्या होत्या. लक्षात आलं. आता इतर महत्वाचे गव्हर्नर्स कोण होते याच्यामध्ये, निनो द कुना 1829 ते 38. ओके. आणि याने काय केली, कोचीहून गोव्याला राजधानी हलवली. ओके, 1534 मध्ये. आणि गुजरातच्या बहादूर शहाकडनं दीव, साष्टी आणि वसई आत्ताचे आपल्याकडे आहेत ते, कुठल्या, बहादूर शहाकडनं दीव, साष्टी आणि वसई हे त्याने काय घेतले, जिंकून घेतले 3. बरोबर. त्यानंतर मार्टिन अल्फान्सो डिसुझा, ओके, हा प्रसिद्ध जेयूस सेंटर फ्रान्सिस झेवियर हा त्याच्याबरोबर आलेला. हे नाव लक्षात ठेवा, जेयूस सेंट फ्रान्सिस झेवियर हे त्यावेळेला आले होते. कोणाबरोबर, मार्टिन अल्फान्सो डिसुझा. त्यानंतर पोर्तुगीजांच्या महत्वाच्या वसाहती. आता हे विचारलं जातं कुठल्या वसाहती कुठे होत्या, तर पोर्तुगीजांच्या पश्चिम किनाऱ्यावर पुढील प्रमुख वसाहती होत्या. पश्चिम म्हणजे या बाजूच्या, आपल्या मुंबई पकडला तर तो भाग पूर्ण गोव्यापर्यंत खाली दक्षिणेत. तर इथे कोण होतं, कोचीन, गोवा, दीव, दमण, चौल, महाराष्ट्र, साष्टी. बरोबर, आपण महाराष्ट्राचाच भाग, नंतर तो वेगळा झाला. कोचीन, दीव, दमण आणि बाकी
महाराष्ट्रातले गोवा आणि चौल आणि साष्टी. चौल पहिल्यापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून पण त्याला खूप मोठं बंदर मानलं जायचं. पोर्तुगीजांच्या पूर्व किनाऱ्यांवर आणि चौल कशासाठी प्रसिद्ध होतं? जहाज बांधणीसाठी प्रसिद्ध होतं, लक्षात ठेवा. आता मद्रास जवळ सेंट थोम आणि बंगालमध्ये हुगळी, चितगाव येथे वसाहती होत्या. बघा, पोर्तुगीजांच्या पूर्व, आता हे पश्चिमेचं झालं. पूर्वेकडे कुठे होतं? तर मद्रासच्या जवळ सेंट थॉम म्हणजे त्या बाजूला पूर्वेकडे, आणि बंगालमध्ये हुगळी इथे, बरोबर, चितगाव. कळलं? पुढे आता पोर्तुगीजांचं झालं, तसंच डचने. आता कंपनी काय स्थापन झाली 1602 मध्ये हॉलंडमध्ये. कुठे? हॉलंडमध्ये. कुठली कंपनी? डच कंपनी. काही व्यापाऱ्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. लक्षात आलं? दरवेळेला तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी वाचलं याचा अर्थ नाही की ती ब्रिटिशच आहे. डच आहे, आणखीन एक फ्रेंच आहेत, त्यांनी पण सुद्धा याच नावाने, कारण भारत कुठे होता? ईस्टला. व्यापार कुठे करायचा होता? ईस्टला म्हणजे पूर्वेला. म्हणून त्यांनी त्यांच्या कंपनीला ईस्ट इंडिया कंपनी असं नाव दिलं गेलं होतं. मग इथे काय झालं? त्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनी. आता डच संसदेने कंपनीला सनद देऊन कंपनीला युद्ध करणे, तह करणे, प्रदेश संपादित करणे आणि तटबंदी आखणे असे अधिकार दिले. कंपनीने काय दिलं? कंपनीला म्हणजे डच संसदेने काय दिलं? हे सर्व त्यांना करण्यासाठी काय काय दिलं? अधिकार दिले. कुठले? तटबंदी करणं, प्रदेश संपादन करणं, तह करणं कोणाबरोबरही, आणि युद्ध करणं, हे सगळेच्या सगळे राईट्स म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, म्हणजेच अधिकार, हे डच कंपनीला दिले. लक्षात आलं? डच जास्त इथे काही राहिले नाहीत, बरोबर. आता यांची स्थापना काय झाली? यांची आपली व्यापारी वसाहत त्यांनी 1605 मध्ये मसुलीपट्टम, कुठे? मसुलीपट्टम इथे पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली. आलं का लक्षात? वसाहतीची स्थापना कुठे झाली? मसुलीपट्टम. त्यानंतर त्यांनी काय केलं? पुलिकत. ओके, कुठलं? पुलिकत. आणि 1610 सुरतला, 1616 विमलीपट्टम, 1641 कलिकाल, 1645 चिनसुरा, 1653 कासिम बाजार. ओके, त्यानंतर बारा नागोर, पटना, बालासोर, नागापट्टम, हे सर्व कधी घेतले त्यांनी? 1658 आणि कोचीन, बरोबर. आणि आपल्या व्यापारी वसाहती त्याने स्थापन केल्या. पण त्यांनी फक्त ट्रेडिंग कडेच लक्ष दिलं, म्हणजेच व्यापाराकडे त्यांनी लक्ष दिलं. आलं का लक्षात? त्यानंतर एकामागे एक डचने आपल्या वसाहती ब्रिटिशांना गमावल्या. लक्षात आलं? यांच्यावर सरस कोण निघाले? ब्रिटिश. ज्यांनी काय केलं? यांच्या काय घेतल्या? वसाहती घेतल्या. आणि 1795 मध्ये ब्रिटिशांनी त्यांना आपल्या भारतातून पूर्णपणे हद्दपार करून टाकलं, डच लोकांना. म्हणजे एवढ्या वसाहती असून सुद्धा ते काय झाले? 1795 मध्ये भारतातून कायमचेच निघून गेले, हद्दपारच झाले. करणारे कोण होते? करणारे ब्रिटिश होते. आता इथे जे तुम्हाला नाव दिसतंय ते काय आहे? जॉन मिल्टन हॉलचे आगमन. ओके, आता हा जो व्यक्ती होता, हा ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन होण्यापूर्वी याचं आगमन झालं होतं. आलं का लक्षात? हा साहसी व्यापारी आला होता. भूमार्गाने तो भारतात आला. कुठल्या? भूमार्गाने, बरोबर. 1599 ला. कधी आला? 1599 ला भूमार्गाने. आणि तो कोण होता? ब्रिटिश होता, जॉन मिल्टन हॉल. लक्षात आलं? बरोबर. भारतीय व्यापाऱ्यांकडून काही वस्तू घेणे हा त्याचा उद्देश होता. त्या दृष्टीने तो आलेला. म्हणजे भारतात पहिला ब्रिटिश येण्याचा कोण आहे? जॉन मिल्टन हॉल. आलं का लक्षात? बरोबर. 1599. आता ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिशचं वाचतोय आपण, बरोबर. आता 1599, 31 डिसेंबर 1599 येथे काय झालं? लंडनच्या काही साहसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनी ही स्थापन केली. बघा, इथे पण ईस्ट इंडिया कंपनी, कारण त्यांना व्यापार कोणाबरोबर करायचा आहे? ईस्टच्या देशाबरोबर. या नावाने एक व्यापारी कंपनी स्थापन केली आणि इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने या कंपनीला 31 डिसेंबर 1600 ला सनद देऊन
काय दिलं? 15 वर्षासाठी. सनद म्हणजे काय? लायसन्स. लायसन्स दिलं तिने 15 वर्षासाठी की तुम्ही भारताबरोबर हा व्यापार करू शकता. बरोबर. आता पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासंबंधचा मक्ताधिकार होता, मोनोपॉली होती ती. बरोबर, लक्षात आलं. आणि ही 15 वर्ष संपण्याच्या आतच राजा जेम्स याने काय केलं? 1609 मध्ये कंपनीला परत नवीन सनद दिली, नवीन लायसन्स दिलं. लक्षात आलं. म्हणजे 9 वर्षातच त्याने पुन्हा एकदा कंपनीला सनद दिली. कोण देणारा होता? राजा जेम्स. पुढे पाहूया. आता सुरतला वखार वसाहत स्थापन करण्यामागचा निर्णय. आता इथे काही महत्वाचे पॉइंट्स आपण घेणार आहोत. ते पॉइंट्स काय आहेत? ईस्ट इंडिया कंपनीने 1608 मध्ये सुरतला वखार म्हणजे फॅक्टरी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बघा, वखार म्हणजे काय? फॅक्टरी. ओके, जी वखार म्हणतो आपण ती वखार म्हणजे फॅक्टरी होय. ओके. आता 1609 मध्ये कॅप्टन हॉकिन्स नाव लक्षात ठेवा. कोण? कॅप्टन हॉकिन्स हा मुघल बादशाला जहांगीरच्या दरबारात आला. मुघल बादशाह जहांगीरला भेटायला. का? कारण त्यावेळेला मुघल बादशाह कोण होता? जहांगीर होता. जहांगीराकडनं त्याला परमिशन म्हणजेच परवानगी काढायची होती फॅक्टरी स्थापन करण्यासाठी. पण या काळात म्हणजे 1612 मध्ये सुरत जवळ स्वाली या ठिकाणी इंग्रजांच्या कॅप्टन वेस्टने पोर्तुगीज आरमाराचा पराभव केला. ओके. सुरत जवळ स्वाली याने काय केलं? पराभव केला आणि त्यामुळे कॅप्टन बेसने पोर्तुगीज आरमाराचा पराभव केला. आता याने प्रभावित होऊन काय झालं? इथे जेव्हा तो आला, कोण? जहांगीरच्या काळात कॅप्टन हॉकिन्स, त्यावेळेला त्याचं परमिशन म्हणजे जहांगीरने त्यांना परमिशन देण्याचं नाकारलं. पण नंतर कारण त्याच्यावर कोणाचा पगडा होता? पोर्तुगीज लोकांचा. पण नंतर स्वाली या कॅप्टन बेसने पोर्तुगीजांचा आरमाराचा स्वाली पराभव केला आणि त्यामुळे काय झाला? जहांगीर प्रभावित झाला आणि त्याने 1613 मध्ये कधी आला होता कॅप्टन हॉकिन्स? 1909 मध्ये आणि 1609 मध्ये आणि 1613 मध्ये सुरतला वकार स्थापन करण्याची संमती काय दिली? फरमानाने जाहीर केली. कोण करणार होता? बादशाह जहांगीर. ओके, लक्षात आलं का? कॅप्टन बेस्ट याच्या पराक्रमाने तो प्रभावित झाला आणि पोर्तुगीजांचं न ऐकता त्याने 1613 मध्ये काय केलं? यांना परवानगी दिली. आता हे लक्षात घेण्यासारखं आहे इकडे की जरी ते ब्रिटिश एक म्हणजेच युरोपचे होते तरी सुद्धा ते एकमेकांना प्रतिस्पर्धी मानत होते. म्हणून पोर्तुगीजांनी यांना म्हणजेच ब्रिटिशांना तिथे परमान न देण्याचं म्हणजेच त्यांना परमिशन न देण्याचं जहांगीरला सांगितलं होतं. पुढे सर थॉमस रो यांचे आगमन. आता 1615 मध्ये जेम्स पहिला याचा राजदूत म्हणून, कोण? जेम्स पहिला याचा राजदूत म्हणून सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारात आला आणि तिथे 1618च्या अखेरपर्यंत तो थांबला. बरोबर. थॉमस रो इथे आला होता आणि त्याने काय केलं? जहांगीरकडनं त्याने 1618 पर्यंत थांबला आणि जहांगीरच्या दरबारात त्याने वेगवेगळ्या व्यापारी आणि वखारी स्थापन करण्याची संमती मिळवली आणि तो नंतर 1619 ला कधी? 1619 ला तो बाहेर गेला. ओके. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे काही इतिहासातल्या ज्या घडामोडी आहेत बरोबर व्यापाराच्या दृष्टीने त्या अशा पद्धतीने आपण घेणार आहोत लेक्चर मध्ये, फास्ट ट्रॅक मध्ये. ओके. आणि बरंच जे काही महत्वाचं आहे महत्वाच्या दृष्टीने जसं आता मी इथे सांगितलं ही नावं फार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये तुम्हाला विचारली जातात. त्यामुळे लक्षात घ्या हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण लेक्चर्स घेणार आहोत. ओके. आजसाठी आपण इथेच थांबतोय. बरोबर. फास्ट ट्रॅक बॅच आपली 11 जुलै पासून सुरू झालेली आहे. ओके. चला तर मग भेटूया. जय हिंद.